पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार, पवित्र पोर्टल कधी सुरू होणार, शिक्षक भरती नेमकी कधीपर्यंत होणार, अशा बऱ्याचशा गोष्टी कित्येक दिवसांपासून आपण एकमेकांना विचारत होतो. आणि मित्रांनो, आता ते रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि ही आपल्या शिक्षक भरतीमधला हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे असं मी म्हणेल. जाहिरात येणं हे तितकं जरी महत्त्वाचं असलं तरी हा टप्पा सर्वात जास्त महत्त्वाचा आहे, कारण आपल्या सर्वांना आपले जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते इथे स्कॅन करून प्रोव्हाइड करायचे आहेत. मग आता नेमकं काय काय हवं आहे, कुठल्या कुठल्या तारखेपर्यंत आहे, रजिस्ट्रेशनची तारीख कुठपासून कुठपर्यंत आहे, काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. बघा, 15/12/2025 रोजी एक परिपत्रक आलं आणि त्यामध्ये स्वप्रमाणपत्रासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता सूचना भरपूर आहेत, त्यामध्ये जे काही महत्त्वाचं मला वाटतं त्या संदर्भामध्ये मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे. सर्व सूचना एका याच्यात वाचणार नाहीये. तुम्हाला अडचणी येतील तसे मेसेज करा, आपण त्या संदर्भामध्ये बोलूयात. आता हा टप्पा जास्त महत्त्वाचा आहे. पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करतानाची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की रजिस्ट्रेशन हे 15/12/2025 ते 29/12/2025 या कालावधीमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आणि रजिस्ट्रेशन करताना मित्रांनो, लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करायला तुम्ही सुरुवात करा. म्हणजे जर एखादं डॉक्युमेंट नसेल तर ते तुम्हाला वेळेत मिळवता येईल. आता यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट की आपल्याला जे डॉक्युमेंट्स आहेत ते कोणत्या तारखेपर्यंत हवेत. तर बघा, आपली जी शैक्षणिक अर्हता होती ती म्हणजे तुमचं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन BA, BSc, MA, MSc जे काही आहे ते आपल्याला 14/5/2025 पर्यंतचं क्वालिफिकेशन आपल्याला आवश्यक होतं, म्हणजे जी शेवटची तारीख होती फॉर्म भरण्याची त्यापर्यंत. परंतु जे काही उमेदवार DED किंवा BEd ॲपियर होते तर त्यांच्यासाठी 25/9/2025 पर्यंतची अर्हता त्यांनी धारण केलेली असावी. ही एक गोष्ट फक्त लक्षात घ्या. त्या उमेदवारांना फक्त DED आणि BEd ॲपियर उमेदवारांना संधी मिळालेली होती आणि त्यातही तुम्ही बघितलं की ज्यांनी रिझल्ट आपले अपडेट केलेले नाहीये, म्हणजे DED BEd पास असणारे, तर त्या उमेदवारांची जो निकाल आहे तो रद्द करण्यात आलेला आहे, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. तर ही एक गोष्ट आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन करताना बऱ्याच जणांचं होतं की मॅडम कॅटेगरीमध्ये बदल करता येतो का. तर बघा, कॅटेगरी आता सुरुवातीला कसं होतं की ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला होता आणि आता नंतर मग सर्टिफिकेट मिळालं. आता तुम्हाला माहिती, मराठा आरक्षण वगैरे त्यांना OBC मधून वगैरे सर्टिफिकेट मिळालेलं आहे, काहींना SCBC साठी त्यांचं चाललेलं होतं. तर अशा पद्धतीने काहींकडे SCBC वगैरे सर्टिफिकेट होतं, तर मग OBC सर्टिफिकेट, त्यानंतर काही जण EWS मध्ये EWS कॅन्सल झालं, अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या. तर मग आता कॅटेगरीमध्ये बदल करता येतो का, किंवा अगोदर SCBC मध्ये होते आता ओपन, मी तुम्हाला सांगितलं की त्यामध्ये बदल करता येतो का. तर या प्रश्नाचं उत्तर आहे की असा बदल तुम्हाला करता येत नाही. का, कुठपर्यंत करता येत नाही बघा, तुमच्याकडे जर डॉक्युमेंट 14/5/2025 म्हणजे 14 मेच्या अगोदरचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही तो बदल करू शकता. परंतु 14 मे नंतर तुमच्या कॅटेगरीमध्ये बदल झाला असेल किंवा 14 मे नंतर तुमच्याकडे तुमचं सर्टिफिकेट इश्यू झालं असेल तर तुम्हाला मात्र बदल करता येत नाही. मग बदल कुणाला करता येतो की काही उमेदवार असतात चुकून ओपनचं OBC झालं, OBCचं ओपन झालं, चुकून फॉर्म भरताना नेट कॅफेवाल्याकडून तुमच्या कॅटेगरीची चूक झाली, अशा बऱ्याच जणांचं झालेलं आहे. जसे मला मेसेजही आले होते जेव्हा फॉर्म भरत होतो तेव्हा. तसं काही चुकून झालेलं असेल आणि ही जी आपली डेट आहे 14 मे 2025 पूर्वीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर मग अशा वेळी तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये बदल करू शकता. परंतु तुमचं जे सर्टिफिकेट इश्यू झालेलं आहे ते इश्यू डेट आपल्याला तिथं मेन्शन करायची. बघा, तिथं तुम्हाला कॅटेगरी डिटेल्स जेव्हा विचारले जातील ना, तर तिथे तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही महाराष्ट्राचे अधिवासी आहात का, तर तुम्हाला तिथे येस केल्यानंतर मग तुम्हाला कॅटेगरीचा ऑप्शन असतो. तर तो कॅटेगरी फिल करताना तुम्हाला बघा कॅटेगरीमध्ये सर्टिफिकेट नंबर द्यायचा आहे, तो तुम्ही देणार. त्यानंतर सर्टिफिकेट इश्यू डेट, आता इश्यू डेट मेन आहे. जर इश्यू डेट तुमची 14/5/2025 पूर्वीची असेल आणि चुकून तुमची कॅटेगरी बदल झाला असेल तर 100% तुम्ही तुमची कॅटेगरी जी काही आहे ती टाकू शकतात. त्यामुळे इश्यू डेट तुम्हाला माहिती की 14/5/2025 आहे, तर मग त्याच डेटचं तुम्हाला त्या डेट पूर्वीचंच लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करायचे. आणखी एक गोष्ट मी महत्त्वाची ते सांगेल की कुणीच चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड करू नका, चुकीची माहिती भरू नका, एखाद्या सर्टिफिकेटमध्ये थोडासा गोंधळ करून अपलोड करू नका.
कारण तुम्ही जर असं केलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही बाद होणार, परंतु तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे जर समजा असं तुम्ही म्हणजे कुणाच्या बरेच जणांनी असं केलेलं आहे मागच्या भरती प्रक्रियेमध्ये, अगदी जॉबही मिळवला म्हणजे शिक्षक भरतीमध्ये सहभागी झाले, त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांचं झालं, त्यांना शाळा मिळाल्या आणि नंतर 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर असे उमेदवार निदर्शनास आले. जर तुम्हाला थोडेफार कमी मार्क्स असतील तर तुम्ही सेकंड राऊंडला लागणार, परंतु कुठल्याच डॉक्युमेंटमध्ये तुम्ही काही बदल करू नका. मेन तर मी तुम्हाला कास्टचं सांगेल, त्यामध्ये काही घोळ करू नका. जे आहे जसं आहे, ओपनमधून असाल तर ओपनमधून करा, कॅटेगरीमध्ये असाल तर कॅटेगरीमध्ये करा, पुन्हा इकडचे इकडे करू नका. डेट सांगितली त्या डेटपर्यंतचे आपल्याला कॅटेगरीचे तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. इतरही तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करावे लागतात आणि यावरच तुमची सिलेक्शन प्रोसेस डिपेंड आहे. तुम्ही आजच बातमी बघितली असेल, आचारसंहितेआधी जाहिराती येणार आहे. जवळपास 8,000 जागांच्या पहिल्या टप्प्यात जाहिराती येणार आहेत आणि लवकरच ही भरती प्रक्रिया होताना आपल्याला दिसत आहे. डेट वाढेल आमची किंवा स्वप्रमाणपत्रासाठी, सेल्फ सर्टिफिकेशनसाठी, रजिस्ट्रेशनसाठी डेट वाढेल. अशा संभ्रमात राहू नका. लवकरात लवकर आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या. कारण मागच्या भरतीमध्ये असे बरेचसे उमेदवार आढळले की ज्यांनी परीक्षा दिली, ज्यांना अगदी खूप छान मार्क आहेत, अगदी 140+, 150, 155, म्हणजे दोन्ही भरतीमध्ये सांगेल मी, 2017च्या आणि 2022च्या देखील, 2023च्या देखील भरतीमध्ये त्यांनी स्वतःचं रजिस्ट्रेशनच केलं नाही, सेल्फ सर्टिफिकेशन केलं नाही, त्यामुळे भरती प्रक्रियेपासून बाद व्हावं लागतं. काही जणांचे असे मेसेज देखील आहे की मॅडम आम्हाला कमी मार्क आहेत तर आम्ही सेल्फ सर्टिफाय करावं का, रजिस्ट्रेशन करावं का? तुम्हाला 0 मार्क असेल तरी देखील तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता 0 मार्क किंवा 0 मेरिटवाल्यांपर्यंत म्हणजे ना मिळेल असं नाही, परंतु एक सांगण्याची गोष्ट आहे की मागच्या भरती प्रक्रियेमध्ये स्पोर्ट्स पर्सन आहे, त्यांचं मेरिट अगदी 24 मार्कांपर्यंत आलं होतं. मी तर माझा स्वतः ह्या कमी मार्कवाल्यांना विरोध असा आहे की तुम्ही असा एक मार्कांचा क्रायटेरिया ठरवून दिला पाहिजे की कमीत कमी 60 मार्क, 50 मार्क इथपर्यंत आम्ही इथपासूनचेच पुढचे उमेदवार घेऊ, त्या खालचे उमेदवार नको. पण ठीक आहे, आता हा भरती प्रक्रियेचा रूल आहे, तर त्यामुळे तुम्हाला मार्क्स कमी आहेत, तुम्हाला असं वाटतं की मार्क कमी आहे, माझं होईल की नाही होईल, ते आपण नंतरच राहिलंय. सध्या तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, फॉर्म सेल्फ सर्टिफाय करून ठेवायचा आहे. सेल्फ सर्टिफाय केलेला जो तुमचा फॉर्म आहे तो तुम्हाला पुढच्या प्रोसेससाठी कामी येणार आहे. आता असं सांगितलं जात आहे की जर आपल्या निवडणुकीपूर्वी जागा येणार आहेत तर जानेवारीमध्ये जागा 100% येतील, कारण फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागणार आहे. आचारसंहितेपूर्वी जाहिरात येणार आहे, तर म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. सर्वांना ऑल द बेस्ट. तुम्हाला रजिस्ट्रेशन संदर्भामध्ये कुठली अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा, तिथेही तुम्ही मला प्रश्न विचारू शकतात. आपले बरेचसे उमेदवार तिथं एकमेकांच्या प्रश्नांचं निरसन करण्याचा प्रयत्न करतायत, तर तिथेही तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. आणि शिक्षक भरतीच्या कुठल्या संदर्भामध्ये कुठलीही काही अडचण असेल, कुठल्या डॉक्युमेंटच्या संदर्भात काही असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा. मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, कारण मी स्वतः मागच्या वर्षी या संपूर्ण प्रोसेसमधून गेलेली आहे. अगदी 17 आणि आपल्या 2023 दोन्ही भरतीचा अनुभव आहे, तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा व्हावा. आणि सर्वांना ऑल द बेस्ट. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत अजूनही तुम्ही आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत चॅनलसोबत राहा. धन्यवाद.